विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये अजित पवार 20,000 मतांनी हरलेले आहेत, पराभूत झालेले आहेत असा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केलेला आहे। राष्ट्रवादीचे 12 आमदार निवडून आलेले आहेत, तर महायुतीचे एकूण 107 आमदार निवडून आल्याचा दावाही जानकरांनी केलाय। 4 महिन्याच्या आत हे सरकार उद्ध्वस्त होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। उत्तम जानकर यांनी मोठा दावा केलेला आहे। विधानसभा निकालासंदर्भात उत्तम जानकर यांनी हे दावे केलेले आहेत। बारामतीमध्ये अजित पवार 20,000 मतांनी पराभूत झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे 12 आमदार निवडून आलेत असंही त्यांनी म्हटलंय। अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये 20,000 मतांनी पराभूत। जवळजवळ अजितदादांनी त्यामध्ये 1,80,000 जी मतं पडलेली आहेत त्यापैकी 1/3 म्हणजे 2/1 असं प्रोपोर्शन तिथं सुद्धा लावलेलं होतं। त्यामुळं योगेंद्र दादांची मतं 80,000 अधिक 7 अशी 41 आहेत आणि त्यांच्यामधली 81 मधली त्या ठिकाणी 60 वजा होतात, 120 वरती अजितदादा सुद्धा राहतात। अजितदादाचे फक्त 12 आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत। त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त 18 आमदार निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे 77 आमदार, अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची 107 आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये हे लोकमताचं नसलेलं सरकार हे 4 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला जमीनदोस्त झालेलं दिसेल, अशा पद्धतीची व्यूहरचना आम्ही केली।